श्री गजानन महाराज की जय। मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मजलाही विसरू नका, मी आहे येथेच। दिवस होता 5 जानेवारी 2025। सकाळी 5 वाजता गर्दीचा ओघ सुरू झाला। श्री संत गजानन महाराज भक्त परिवार महापारायण सेवा समिती मानवत जिल्हा परभणी येथे हा सोहळा पार पडला। या सोहळ्याचा हा थोडक्यात वृत्तांत। मानवत नगरीत प्रथमच 11,000 श्री भक्तांचे एक दिवसीय श्री गजानन विजय ग्रंथ महापारायण सोहळा न भूतो न भविष्यती पार पडला। प्रथम तर संयोजक, मार्गदर्शक व आयोजकांचे स्वागत करावे व आभारही मानावे या सुनियोजनबद्ध सोहळ्याबद्दल। सकाळचा नाश्ता, सर्व सोयी, पारायणला बसताच फराळाचे पाकिट, केळीसह पाण्याची बॉटल ही सेवा लाखोंच्या संख्येला पुरवण्यात आली। दूध दही घृत मध शर्करा पंचामृत स्नान अथर्व शीर्षे रुद्र सूक्त श्री सूक्ते स्नान जर तारीची शाला केली यज्ञोपवित सर्वांगाला परिमळ भाडी 21 धूप निरांजन सुन भाकरी ते नैवेद्यास तुम्ही सिद्ध मंत्र हा जपुने सर्वदा पावन होऊ आम्ही हेच मागरी जो श्रद्धेने मिटतील चिंता हरतील व्याधी टळतील आपत्ती गजाननाच्या कृपावनिवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की। भला मोठा मंडप, फुलांची आरास असलेलं स्टेज व स्टेजवरील कार्यक्रम एलईडीच्या स्क्रीनवर भाविकांना जवळ केले। श्री शशिकांत दादा पोकळे यांची मूळ संकल्पना जरी असेल तरी 21 अध्यायाचे सुस्पष्ट वाचन, पारायण वाचक यांच्या सुश्राव्य आवाजात सौ संध्याजी देशपांडे बडनेरा अमरावती यांनी सर्व अध्याय मंत्रमुग्ध केले। सुभद्रेसाठी द्वारकेला अर्जुन यांचाच वेळ झाला, व्यवहाराचा विसर पडला करू लागलं म्हणत तैसा हा ज्ञान वेळी मुक्ती रूप सुभद्रेसाठी वेळ याला कसमेट येते माझ्या पाठी झाले देईल याच्याकडे विचारा संकटाला कोणावर कोणी चाल करणार आहे का ईश्वरा वाचले असे म्हणाले। श्रीच वृक्षावरी बले त्याच्या माशा उठली, त्या माशा उठताक्षणी म्हणते तरी पण काहीसे ठिकाणी वाक्याची राहिली त्या आपल्या मुलाच्या कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी बळेच फिरतो पिशापरी हे आता समजले। शेतीचे काम सोडून भास्कराला धावलं, दरिता झाला दृढ चरण मुखे स्तोत्र आरंभिले। हे नरदेह धरे परमेश्वरा, हे दयेच्या सागरा लेकरासी कृपा करा, अर्ध कमी तुमचेच तुम्हा ते ना जाणून आम्ही बोललो टाकून आता पस्तावा झाला पूर्ण क्षमातेची करावं टाकून बोलता गवळणे रागवला ना चक्रपाणी दया बाह्य वेशाने तुझ्या मजला टकविले त्याचे एवढा तरी आहे तर
ते कळले साचारा जलाच्या कृतीने. काही असं सद्गुरुनाथा मीने सोडी तुम्हा आता लेकराने भेटता मायेत कोठीने राहावे की खोटी ही प्रपंच माया आली आज कळून या आता करते न लोटा या बिना अर्भता करणे. भास्कराचे समर्थ म्हणती ऐसा नवी दुःखी तुझ्या करता बगीचा तो लाव आता. भास्कर म्हणे गुरुनाथा हे आमिष जाऊ नका. माझा निश्चय हीच विहीर कोरडी ठणठणीत साकार होती दया आजवर थेंब बनवता पाण्याचा. ती विहीर फोडण्याला तुम्हीच हा प्रयत्न केला. साक्षात्काराचा लागला सुरुंग खडक पुडाव्या. तेणे हा फुटला खडक भावाचे लागले उदक. आता मला निश्चंक भक्ती पंथाचा लावीन मी. वृत्तीच्या मेघे फळझाडे ती लावीन पाही. सन्नितीची माझी आई तुझ्या कृपे करून सत्कर्माची फुलझाडे लावीन मी जिकडे तिकडे. एक क्षणैक पैद वाढेल त्यांचा संबंध आता नको. हा श्रोते संत संगती क्षणैक घडता भास्कराप्रती केवढी झाली उपरती याचा विचार करा हो. खऱ्या संतांचे दर्शन आगळे सर्व साधनाहून तुकारामे केले वर्णन संत चरण रजाचे अभंगी. तो अभंग पाहावा चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा. ठराविक अध्यायानंतर थोडी विश्रांती व दिवसभर पाणी चहा मागेल त्याला हे नियोजन लक्ष वेधून गेले. एक एक अध्याय पुढे पठण करत वाचक वाचत होते तशी आयोजकांनी आरतीनंतर महाप्रसादाची बैठक व्यवस्थेसह सर्वांना लाभ देण्यात आला. महाराजांनी शेगावात श्री गजानन सिद्धयोगी सत्य श्रीदासगड विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ हो जगाचे आदर्श भूत संत महिमा जाणावया. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य पंचमोऽध्याय. शुभं भवतु. हरये नमः. धन्य ते नियोजन. सेवेकरांची सेवा लाखो हात सरसावले. गुरु गजानन धाम आता म्हणत असेल सत्कर्यांनी पावन झालो. बाबांच्या आवडीचा प्रसाद म्हणजे हा महाप्रसाद भाकर बेसन कांदा मिरचीसह भाविकांनी आदरपूर्वक सेवन करून ही कृपा गजानन महाराजाची म्हणत आयोजकांनी निवांत श्वास घेतला. गजानन महाराज की जय.